चैप्टर कौन सा चल रहा है हमारा? हम्म। आई थिंक मटेरियल मास्टर डाटा, करेक्ट ना? और एक बार नोट्स देखिए आपकी, क्योंकि मेरे पास भी डाटा नहीं है। कस्टमर वाईफाई कनेक्शन इज ओके। नेक्स्ट क्लास, ओके। ये कौन सा है चैप्टर, एक मिनट देखते हैं। ओके, कस्टमर मास्टर डाटा चल रहा है हमारा। वो हो गया कस्टमर मास्टर डाटा, बीच में छोड़ के मैंने आई थिंक ये किया था। मटेरियल मास्टर डाटा लिया था। और इसमें भी कुछ पार्ट हो गया है। ठीक है, तो हम कस्टमर मास्टर डाटा देखते हैं फिर से। ठीक है। तो कस्टमर मास्टर डाटा आई थिंक डिफाइन ग्रुपिंग एंड असाइन नंबर रेंज, यहाँ तक ओके था, करेक्ट ना? मास्टर डाटा सिंक्रोनाइजेशन यहाँ तक नहीं आया है। ओके। ठीक है ना? ठीक है, मैं क्या करता हूँ अभी, मैं स्टार्ट टू एंड ले लेता हूँ पहले, ठीक है ना? मीन्स अकाउंट ग्रुप क्रिएट करके, रेंज क्रिएट करके ये सारा कर देता हूँ मैं। आप खाली देखिए। ठीक है। सो कस्टमर मास्टर डाटा आज पूरा कंप्लीट ही कर देते हैं। ठीक है। सो फर्स्ट हमें क्या करना है, डिफाइन अकाउंट ग्रुप। ये हमारा हो गया है, फिर भी मैं रिपीट कर देता हूँ आज कस्टमर मास्टर डाटा। सो डिफाइन अकाउंट ग्रुप हमें क्या करना है, ये फाइनेंस का काम है। ठीक है, कस्टमर अकाउंट ग्रुप डिफाइन करना, लेकिन अभी हमें करना है। ठीक है, सो फाइनेंशियल अकाउंटिंग, अकाउंट रिसीवेबल पेएबल में जाके कस्टमर अकाउंट मास्टर डाटा, प्रिपरेशन फॉर कस्टमर क्रिएशन मास्टर डाटा। ओके। सो गो टू सिस्टम। एस पी आर ओ, ऐसे पर रेफरेंस इमेज। हॅलो सर. हाँ बोलिए। सर मला विचार तुम्ही जे म्हणजे आताच्या एस ए पीचे युजर यूज करताय ते ऑनलाईन आहे का ऑफलाईन आहे? हे ऑनलाइन है। ऑनलाईन आहे का? आणि तुम्ही डायरेक्ट हनावरती घेताय का ईसीसी आहे? हे हानाच आहे। हनाचं आहे का? ओके. कारण आम्हाला जे दिलंय ना ते ऑफलाईन पण आहे आणि ईसीसीच आहे असं. यस, ते मग ईसीसी सर्व्हर आहे। बोथ तर म्हणजे दोन्ही जे आहेत ते समानच आहेत, म्हणजे हा इक्वलच आहेत फक्त। मग हा कस्टमर मास्टर डाटा चेंज आहे याच्यामध्ये। जो ओके. की मी तुम्हाला इथे दिलेलं आहे खाली। कुठे गेलं ते? अच्छा, याच्यामध्ये मी दिलेलं नाही का तुम्हाला? ठीक आहे, मी या नोट्स प्रेफर करतो, मी तुम्हाला ईसीसी चा कस्टमर मास्टर डाटा काय आहे, हा याच्या खाली मी तुम्हाला त्याच्या स्टेप्स पण देतो कॉन्फिगरेशनच्या। ठीक आहे ना? सो तुम्ही त्या स्टेप्स घेऊन तुम्ही क्रिएट करू शकता। सेमच हो. आहे, बट हम्म. त्याचा पाथ वगैरे वेगळा आहे, त्याचे ट्रान्झॅक्शन कोड्स वेगळे आहेत। ते मी तुम्हाला या नोट्स याच्या खालीच देतो आणि त्या नोट्स मी पाठवतो तुम्हाला। ठीक आहे। चालेल. ओके. ओके। सो एस्पोराना ईसीसी सेमच आहे, एस्पोराना लेटेस्ट व्हर्जन आहे। हम्म. सो याच्यावरतीच आपण कंटिन्यू करू, म्हणजे मला ते कारण माझं याच्यावरती वर्किंग असतं, सो हे बेस्ट आहे। ठीक आहे। ओके चालेल. ठीक आहे. ठीक है। Okay, SPR is a reference image. After that, financial accounting. Okay, account हम्म. receivable and payable, customer account, master data, preparation for creating customer master data. याच्यामध्ये सगळं आहे। सो डिफाईन, मराठी येतं सगळ्यांना, मराठीमध्ये घेऊ आपण। डिफाईन अकाउंट ग्रुप विथ स्क्रीन लेआउट। ओके। सो कस्टमर अकाउंट ग्रुप आपल्याला क्रिएट करायचा आहे। 4 digit any account group, account group. Suppose my customer is SB7C.
ओके. ओके. नाउ नंबर रेंजेस इथेच आहे, क्रिएट नंबर रेंज फॉर कस्टमर अकाउंट. सो नंबर रेंज मी सिस्टम मध्ये जी एक्झिस्ट आहे किंवा जे फ्री इंटरवल्स, याच्यामध्ये गेलो मी फ्री इंटरवल्स बोललो तर इथे मला फ्री इंटरवल्स भेटून जातील. लॅग होत, नो फ्री इंटरवल्स नाहीयेत. सो मी याच्यामध्ये जातोय. सपोज एस एल आहे माझ्याकडं 905 फक्त यूज केलेले 901 ते 999 पर्यंत आहेत. सो एस एल मी घेतोय. ठीक आहे. नंबर रेंज माझी आहे एस एल. आता मी काय करतोय, असाइन करतोय. ओके. एस एल. ठीक आहे. सो हे तिन्ही पॉइंट आपले कव्हर अप झाले. कोणते? हे 3 पॉइंट. फर्स्ट ग्रुप केला, नंबर रेंज केली आपण, असाइन केला. डन. नाव डिफाईन नंबर रेंज फॉर ग्रुपिंग. हे झालेले आहे, त्यामुळे मी एक्सप्लेन करत नाही. सो ग्रुपिंग साठी आपण पाथ आपला चेंज होतोय. फायनान्स अकाउंटिंगच्या ऐवजी आपण जाते क्रॉस ऍप्लिकेशन कॉम्पोनंट मध्ये. ठीक आहे. सेम पाथ आपण या दोन्हीसाठी यूज करतोय. ठीक आहे. सो डिफाईन नंबर रेंजेस फॉर ग्रुपिंग. आपल्याला ग्रुपिंग बघायचंय. तर आता आपण मास्टर डाटा क्रॉस ऍप्लिकेशन कॉम्पोनंट वरती असेल. ओके. याच्यामध्ये आपण जातोय बिझनेस पार्टनर, बेसिक सेटिंग्स. ओके. इन बेसिक सेटिंग्स नंबर रेंजेस अँड ग्रुपिंग्स. डिफाईन नंबर रेंजेस फर्स्ट. ओके. माझ्याकडं हे आहे $B. ओके. 7732,900 $B आहे माझ्याकडं. मी ती घेतोय, यूज करतोय. डिफाईन ग्रुपिंग अँड असाइन नंबर रेंज. ओके. न्यू एंट्री. नंबर रेंज आहे आपली बी. ओके. ग्रुपिंग मी घेतोय, सेम ग्रुपिंग घेतोय SD7C. कस्टमर ग्रुपिंग लाइक करते हैं. ओके. नाउ save it to XYZ number because MEC1 our previous enterprise structure is forgotten in this system. means डाटा डिलीट केलाय कोणीतरी, तो पूर्ण डाटा डिलीट केलेला आहे, त्यामुळे ते कंपनी वर्कच होत नाहीये. ओके. नाउ नेक्स्ट पॉइंट. तो आपल्या आता काय झालेलं आहे, हे 2 पॉइंट कव्हर झाले. नंबर रेंज, डिफाईन ग्रुपिंग अँड असाइन नंबर रेंज, हे 2 पॉइंट कव्हर झाले. आता आपण काय करतोय, मास्टर डाटा सिंक्रोनायझेशन. सो मास्टर डाटा सिंक्रोनायझेशन मध्ये आपण काय करतोय, हे जे दोन क्रिएट केलेले आहेत, हे ग्रुप नंबर रेंज ग्रुपिंगची आणि हा ग्रुप, या दोनांनी काय करतोय आपण कंबाईन करतोय. ठीक आहे. सो मास्टर डाटा सिंक्रोनायझेशन याच्यासाठी सेम मास्टर डाटा मध्ये जायचं आहे आपण. ठीक आहे. सो मी बिझनेस पार्टनर मध्ये बॅक येतो.
ठीक आहे. सो बिझनेस पार्टनरच्या खालीच आहे मास्टर डाटा सिंक्रोनायझेशन. आपल्याला करायचं आहे दोन्हीचा सिंक्रोनायझेशन. ठीक आहे. सो याच्यामध्ये आपण कुठे जातोय, कस्टमर वेंडर इंटिग्रेशन. ओके, पाहत आहे दिलेला बिझनेस पार्टनर सेटिंग्स. ओके, सो सेटिंग्स फॉर कस्टमर इंटिग्रेशन्स. ओके, कस्टमर इंटिग्रेशन मध्ये देन फील्ड असाइनमेंट फॉर कस्टमर इंटिग्रेशन. Assign keys, define number assignment for direction BP to customer. Okay, leave entry, put your customer account grouping first. So grouping is SD7C. Okay, customer grouping and account group same. Okay, your group is SD7C. Enter and save it. Okay, so here your data was saved. Clear? Now your consultant work is done. सो तुमचं कन्सल्टंट वर्क इथे कम्प्लीट होत आहे. लास्ट पॉइंट, क्रिएट बिझनेस पार्टनर. इथे आपण स्टक झालेलो म्हणजे मागच्या लेक्चरमध्ये काय झालेलं, तर आपला जो कस्टमर डाटा होता तो डाटा कोणीतरी बॅकएंडने डिलीट केलेला, त्यामुळे आपला कस्टमर क्रिएट होत नव्हता, म्हणून आपण ते पेंडिंग ठेवलेलं. इथपर्यंत काही डाऊट्स आहेत? समजलंय इथपर्यंत? ओके, अरे समजलंय का? कोणी अनम्यूट करून रिस्पॉन्स द्यायचा. ओके, ठीक आहे, मी मूव ऑन करतो. सो क्रिएट बिझनेस पार्टनर. सो दिस इज एंड युजर ऍक्टिव्हिटी. ओके, सो इथपर्यंत जे काही तुम्ही वर्क केलं दॅट टोटल इन अंडर मायग्रेशन, सॉरी व्हॉट, कन्सल्टंट वर्क. ओके, मीन्स मायग्रेशन और अपडेशन वर्क. आणि हे जे असेल ते डेली बेसिस ऍक्टिव्हिटी, एंड युजर ऍक्टिव्हिटी. ओके, सो कस्टमर क्रिएशन, transaction code is BP, business partner. So use transaction code in command section BP. BP, enter. Maintain business partner window is open. Okay, now here click on organization. Okay, click on organization. After that, this page is create organization page is open. Okay, now here in grouping, what is our grouping? SD7C, correct na? Look here, our grouping is SD7C. सर एक क्वेश्चन आहे. हा हा, जो आपण ग्रुपिंग घेतला SD7C, हा म्हणजे क्रिएट करताना जो कस्टमर क्रिएट केला तो आहे का? कस्टमर क्रिएट केला तो म्हणजे मला सॉरी, क्रिएट कस्टमर डेटाचा जो आहे तो SD7C, हा हा बॅच नंबर हा घेतला, हा कुठून घेतला, असं तुम्ही कसं घेताय? इथे ग्रुपिंग क्रिएट केलं ना आपण, डिफाईन नंबर हा, नंबर पॉइंटला. ग्रुपिंगचाच ना? हो, ओके, इथे आपण रेंज एस डी ग्रुप का? सेवन सी क्रिएट केला आणि तोच मी SD7Cच नाव दिलंय मी त्याला, याला पण दिलं कारण कन्फ्युजन नको म्हणून. म्हणजे डिफाईन ओके ओके. अकाउंट ग्रुप आणि ग्रुपिंग हे दोन्ही आपले सेमच आहेत, आणि या दोघींचं कॉम्बिनेशन करून आपण इथे काय केलं, आपण त्यांना इक्वल केलं या दोघांना. अच्छा, हा मग तेच दोघांचा, अकाउंट ग्रुप आणि येस, ठीक. या दोघांची नंबर रेंज आणि या दोघांची असाइनमेंट वेगळी आहे, याची हम्म, नंबर रेंज आणि असाइनमेंट वेगळं आहे. कॉन्सेप्ट क्लिअर? ओके हा ओके. ग्रुपिंग आहे आणि हा असेल तुमचा हम्म, अकाउंट ग्रुप. ओके, फॉर्म्युला. ओके ओके सर. नाऊ आपण काय घेतलं आता, ग्रुपिंग घेतलं. क्लिअर? ग्रुपिंग घेतल्यानंतर आपल्याला बीपी रोल्स, हे 3 बीपी रोल्स आहेत कस्टमरचे. SAP स्टँडर्ड बिझनेस पार्टनर रोल्स मी तुम्हाला सांगितलेलं. सॉरी, वेट. BP roles, SAP standard business partner roles, 6 times 0, it is a general role. FLCU not 1, it is a FLCL not 1. Wait. Okay, it is a FLCL not 1, it is a customer, normal customer role. And FLCL not 1 is normal customer role.
Okay, general customer data or customer data. Okay, and FLCL 00 customer data, customer finance data. Okay, customer finance data. So this is three business partner roles. BP roles means business partner roles. Okay, सो हे SAP स्टँडर्ड रोल्स आहेत. आता हे रोल्स कोण क्रिएट करतात, ते फायनान्सच्या अंडर जाते. हे रोल्स जर कस्टमाइज करायचं असेल तर ते फायनान्स टीम कस्टमाइज करते. बट हे SAP स्टँडर्ड्स आहेत, म्हणजे तुम्ही कुठेही वर्क करा तुम्हाला हे रोल्सच दिसतील. क्लिअर, इथपर्यंत समजलं? ओके, आता हे पण आपण कस्टमाइज करू शकतो बीपी रोल्स वगैरे, ठीक आहे ना. बट हे एक्स्ट्राच ऍक्टिव्हिटी होती आणि ती आपल्या SD मध्ये नाहीये, ते फायनान्स मध्ये जातं. सो गरज नाहीये त्याची. आपण आहे ते स्टँडर्ड कंटिन्यू करायचं आहे. लक्षात येते? नाऊ आपला बीपी रोल काय आहे, नंबर रेंज और जनरल डाटा. ओके, दिस इज अ जनरल डाटा. ओके, जनरल डाटा 6 टाइम झिरोज. सो बघा इथे सिस्टीम मध्ये 6 टाइम झिरोज, बिझनेस पार्टनर जनरल. ओके, जनरल डाटा मध्ये काय येईल, तुमचा ऍड्रेस येईल. सो मी ऍड्रेस फिलअप करतोय. सपोज माझा हा मिस्टर किंवा कंपनी आहे, ठीक आहे. SD7 बॅच कस्टमर 1, वॉट एव्हर तुमचा, वॉट एव्हर जो सपोज तुमचा फिनोलेक्स कस्टमर आहे, वॉट एव्हर, किंवा तुमचा नॉर्मली कोणतरी नाव ज्याचं असेल तो कस्टमर आहे, लाईक दॅट. सो मी असं एक नाव दिलं त्याला. सर्च टर्म मध्ये मी SD7 घेतो. SD7 मी बॅचचं नाव टाकतोय आपल्या. त्याचा हा स्ट्रीट जो कस्टमर आहे त्याचा ऍड्रेस, ठीक आहे. सो ऍड्रेस फिलअप करू आपण. ओके, महाराष्ट्र. दिस इज युअर जनरल डाटा. ओके, सो याच्यामध्ये आयटम ऍड्रेस ओव्हरव्ह्यू आहे, आयडेंटिफिकेशन या कस्टमरचं काय आहे, कंट्रोल, पेमेंट ट्रान्झॅक्शन स्टेटस, याचा स्टेटस म्हणजे हा हाईड करायचा आहे, ब्लॉक करायचा आहे, सेंट्रली रिलीज करायचं आहे. हे आपण याचं हे करू शकतो, अपडेशन करू शकतो स्टेटसचं, बट गरज नाहीये. ठीक आहे, सो इथे काय झालं, हा हा पॉईंट बंद झाला. ठीक आहे, सो मी काय करतो, याला सेव्ह करतो. फक्त ऍड्रेस आपण घेतोय, ऍड्रेस फिलअप करतोय आणि हा सेव्ह करतोय. ठीक आहे, तुम्हाला इथं 785 SD-7 कस्टमर बिझनेस पार्टनर नंबर इज डन. बिझनेस पार्टनर इज क्रिएटेड. ओके, हा बिझनेस पार्टनर तुमचा क्रिएट झाला. समजते? नाऊ आपला काय झाला, फर्स्ट रोल आपण कम्प्लीट केला. नेक्स्ट रोल कोणता आहे आपला, FLCU 00 और FLCU 01. ओके, सो मी FLCL 01 घेतो फर्स्ट, 01 घेतो फर्स्ट. ठीक आहे, सो बीपी रोल. सो इथे बघा हे डिस्प्ले मध्ये आहे. सो आपल्याला काय करावं लागेल, त्याला चेंज मोड मध्ये करावं लागेल. सो स्विच बिटवीन डिस्प्ले चेंज. हे चेंज मोड आलं. नेक्स्ट आपण बीपी रोल चेंज करतोय. FLCU नॉट 1. ओके, कस्टमर, एंटर. तो आपला बीबी बिझनेस पार्टनर रोल आला, कस्टमर न्यू. सो कस्टमर मध्ये, या रोल मध्ये आपण काय करतोय, कस्टमरचा सेल्स डाटा, सेल्स अँड डिस्ट्रीब्युशन. क्लिअर? इन फंक्शनल टूलबार क्लिक हियर, सेल्स अँड डिस्ट्रीब्युशन. ओके, सेल्स अँड डिस्ट्रीब्युशन, पुट हियर सेल्स एरिया. तुमचा सेल्स एरिया काय आहे, तुमचा सेल्स एरिया मीन्स सेल्स ऑर्गनायझेशन, डिस्ट्रीब्युशन चॅनल अँड डिव्हिजन, हा तुमचा सेल्स एरिया असतो. ठीक आहे, सो मी काय करतो, मी एक स्टँडर्ड आहे तो घेतोय. मी नेक्स्ट लेक्चर पासून मला जर वेळ मिळाला तर मी एक कंपनी कस्टमाइज करेन आणि ती परत आपण कंटिन्यू करू. आता फक्त मी स्टँडर्ड कंपनी जी आहे, युरोपियन कंपनी आहे, याच्यामध्ये SAP स्टँडर्ड प्रोव्हाइडेड, त्या कंपनीचा डाटा मी घेतोय. क्लिअर? सो मी काय केलंय, सेल्स ऑर्गनायझेशन दिली, डिस्ट्रीब्युशन चॅनल दिला, डिव्हिजन दिली त्याला. एंटर. क्लिअर? तो एवढं झाल्यानंतर आपण इथे इथे बघू शकता तुम्ही त्याचं ऑर्डर्स.
ऑर्डर्स तुम्हाला ऑर्डर्स या कस्टमरला तुम्ही कशा लावताय याचा डिटेल डाटा तुम्ही काय करू शकता इथे फिलअप करू शकता. ठीक आहे. सो कस्टमर प्राइसिंग प्रोसिजर तुम्हाला काय लावायचे त्यामध्ये असे कस्टमर प्राइसिंग प्रोसिजर्स असतील. ठीक आहे. कस्टमर प्राइसिंग प्रोसिजर हे आपण क्रिएट करू शकतो. आता ती प्राइसिंग प्रोसिजर मध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करेन कस्टमर प्राइसिंग प्रोसिजर कशी क्रिएट करायची. इथे आता बघा प्रोसिजर 1 टू स्टँडर्ड प्रोसिजर, स्टँड इन्क्लूड सेल्स टॅक्स वॉट एव्हर म्हणजे जे असेल ते. सो मी घेतोय स्टँडर्ड. ठीक आहे. कस्टमर प्राइसिंग प्रोसिजर स्टँडर्ड प्राइस अँड स्टॅटिस्टिक्स मध्ये. नेक्स्ट अजून आपण काय भरू शकतो याच्यामध्ये ऑर्डर. आता ऑर्डर तुमचा सेल्स ऑफिस कोणता आहे, सेल्स ग्रुप काय आहे तुमचा, कस्टमरचा ग्रुप काय आहे तुमचा. ठीक आहे. किंवा तुमचा सेल डिस्ट्रिक्ट काय आहे हे डिटेल इन्फॉर्मेशन जर रिक्वायर्ड असेल तर तुम्ही फिलअप करू शकता. नेक्स्ट टॅब मध्ये शिपिंग डिटेल्स. शिपिंग डिटेल्स मध्ये तुम्ही काय करू शकता ते मटेरियल जे तुम्ही कस्टमरला हे करणार आहे, काय करणार आहे ट्रान्सपोर्ट करणार आहे त्या डिटेल्स. डिलिव्हरी प्रायोरिटी तुमची डिलिव्हरी या कस्टमरला मटेरियल सेंड करायची काय आहे त्याच्यामध्ये पण अशा प्रायोरिटीज असतील. हाय लेवलची प्रायोरिटी आहे, नॉर्मल आहे, लो लेवल आहे. सपोज फॉर एक्झाम्पल नॉर्मल प्रायोरिटी म्हणजे सपोज डिलिव्हरी डेट आजची असेल उद्यापर्यंत रीच झाला तरी चालेल अशा टाइप मध्ये. ठीक आहे. नेक्स्ट तुमचं काय आहे डिलिव्हरिंग प्लांट. तुमचा कस्टमरचा प्लांट कोणता आहे. सो माझा हा प्लांट आहे कस्टमरचा. ठीक आहे. शिपिंग कंडिशन्स डिफरंट डिफरंट टाइप्स ऑफ कंडिशन ड्रॉपडाऊन मध्ये चेक करा. इथे तुम्हाला कंडिशन्स मिळून जातील. म्हणजे अगेन लाईक तुमच्या डिलिव्हरी प्रायोरिटीज आहेत त्याच बेसिसवरती शिपिंग कंडिशन्स पण आपण काय करू शकतो फिलअप करू शकतो. सपोज माझी कंडिशन स्टँडर्ड आहे. ठीक आहे. देन रिलेव्हंट म्हणजे हे आपण काय करू शकतो प्री ऑर्डर डिलिव्हरी ती आहे का ऍक्टिव्हेट इथे असेल तर ऍक्टिव्हेट करायचं आहे आपल्याला. ऑर्डरच्या अगोदर किंवा प्री ऑर्डर डिलिव्हरी तुम्ही करू शकता किंवा पोस्ट ऑर्डर डिलिव्हरी. तर ती ऍक्टिव्हेट आहे का या कस्टमरला. ठीक आहे. म्हणजे ऑर्डरच्या अगोदर तुम्ही डिलिव्हरी देऊ शकता का, काय करू शकता हे सगळं तुम्ही इथे. हे आता कसं असतं तुमच्या क्लायंटवरती डिपेंड असतं. क्लायंटची रिक्वायरमेंट काय आहे त्यानुसार तुम्ही मेंटेन करायचं असतं. हे तुम्हाला बीबीपी मध्ये दिलं जाईल. ठीक आहे. पार्शियल डिलिव्हरीज मध्ये अलाउड आहेत का हे आयटम इथे तुम्ही तेही मेन्शन करू शकता. त्याचे टॉलरन्सेस सेट करू शकता. अनलिमिटेड करायचे असेल तर इथं अनलिमिटेडला ऍक्टिव्हेट करा, नसेल तर अंडर डिलिव्हरी ओव्हर डिलिव्हरी टॉलरन्स असं. टॉलरन्स मीन्स प्लस मायनस. म्हणजे सपोज अंडर डिलिव्हरी टॉलरन्स मीन्स फॉर एक्झाम्पल ऑर्डर पीओ लेवल कस्टमरने ऑर्डर केली 100 मटेरियल. सो तुम्ही 90 10 मायनस करून 90 मटेरियल आता तुमच्याकडे रेडी आहे तर तुम्ही ते डिलिव्हर करू शकता. ओव्हर डिलिव्हरी मीन्स कस्टमरने 100 ऑर्डर केली तुम्ही 120 त्याला अप टू 120 तुम्ही काय करू शकता सेंड करू शकता. इट इज कॉल्ड एज अंडर डिलिव्हरी ओव्हर डिलिव्हरी. कन्सेप्ट क्लिअर प्लस मायनस. इथेपर्यंत काही डाऊट्स आहेत. शिपिंग समजली. येस सर, हे अनलिमिटेड टॉलरन्सची आपण इथे जर दिली तर त्याला म्हणजे कस्टमरला आपण जे मटेरियल पाठवतो तर त्याची आपल्याकडे क्वांटिटी नसते का मग? पीओ मध्ये असते ना क्वांटिटी. अच्छा, पीओ मध्ये असते का? येस. ओके. नहीं, टॉलरेंस मतलब क्या होता है ना कि अगर हमने मान लो सपोज 100 क्वांटिटी का हमारा कुछ प्रोडक्शन हुआ है, मतलब दिया है हमने, मगर हम्म प्रोडक्शन करते समय क्वांटिटी ज्यादा बन जाती है या कम बन जाती है। एमएफक्यू होता है कि मतलब मिनिमम आपका इतना ही क्वांटिटी बनेगा। जैसे हमने 100 का ऑर्डर लिया मगर क्वांटिटी बन रहा है 110, तो हम्म हम्म हम कस्टमर को पहले जब फिनिश गुड बन जाएगा तो हम कस्टमर को बोलेंगे कि अरे हमारा तो क्वांटिटी ज्यादा बन गया है तो आप ज्यादा पिक कर लो, मतलब हम्म हमसे हम्म ज्यादा 110 ही क्वांटिटी ले लो। तो हम्म उस हम्म हिसाब से जो प्राइसिंग है वो पीआई जो है वो बदलेगा और प्राइसिंग बढ़ा के हम हम्म जितना पैसा 110 का रहेगा वो हम पैसे लेंगे एंड देन उसको मटेरियल भेजेंगे। वैसे ही माइनस में होता है, अगर माइनस में अगर हमारा प्रोडक्शन में 100 क्वांटिटी लिया है हमने, प्रोडक्शन हम्म वालों को बोला 100 क्वांटिटी चाहिए, मगर
उस बना हमारे पास 90 है, तो हम फिर कस्टमर को बोलेंगे कि भैया हमारा 90 है, तो उस केस में हम पैसे वापस करेंगे या क्रेडिट नोट देंगे, जो भी फिजिबल होगा उस केस यस, में। यस, यस, ये भी सिनारियो हो तो सकता है जो डिपेंड अपॉन मैन्युफैक्चरिंग होता है वो, या फिर डिपेंड। अगर ट्रेडिंग है तो आपके पास कितना माल अवेलेबल है उस पर डिपेंड होता है। हाँ, लेकिन वो सब अनलिमिटेड में आता है क्या? नहीं, अनलिमिटेड नहीं आता है, अनलिमिटेड में टॉलरेंस नहीं रहता है, प्लस नहीं। माइनस 10 या 5 रहता है मैक्सिमम, अनलिमिटेड टॉलरेंस नहीं होता है कभी। नहीं, यहाँ पे है एसएपी में पूरा दिया हुआ है, मैं अच्छा। वही एसएपी ओके। में दिया हुआ है। ये बिजनेस के हम्म। ऊपर डिपेंड है, जो आपने कहा वो आपका बिजनेस है। एक कस्टमर बोलेगा कि आप खामखा मेरे गले में डाल रहे हो कि 10 क्वांटिटी एक्स्ट्रा की, मुझे तो अभी नहीं चाहिए। अगर हम्म। आप जो मटेरियल बेच रहे हैं वो मटेरियल सपोज वो खराब हो सकता है, वो ले उसकी लाइफ जो है वो ज्यादा नहीं हम्म। है, तो वो लेके क्या करेगा? हम्म। समझ आ रहा है? तो ये पूरा डिपेंड होता है आपका बिजनेस कौन सा है। ठीक है। हम्म। लाइक आपकी सपोज ऑटोमोबाइल इंडस्ट्री है, तो वो मटेरियल 10 साल तक वो गाड़ी पड़ी रहेगी तो भी चलेगा उसको। हाँ, तो वो हम्म। बोलेगा ठीक है भेज दो। लेकिन अगर आपका फूड इंडस्ट्री है या आपका मेडिसिन मेडिसिन फार्मास्यूटिकल का है, तो वो उसकी लाइफ सपोज उसका एक्सपायरी डेट सपोज विद इन 3 मंथ या विद इन 6 मंथ है, तो वो लेके क्या करेगा? तो ये आपने जो कहा वो सही है, लेकिन ये सारा डिपेंड है बिजनेस के ऊपर। हम्म। समझ गए ओके। ना आप? अब मतलब यहाँ ये अनलिमिटेड का जो है, तो इधर आप हम लोगों को वो टिक करना पड़ेगा, और पीओ में जितना क्वांटिटी यस, हाँ, मटेरियल उन्होंने प्लस परचेस या किया उतनी क्वांटिटी डाल देने की। ओके, ऐसा यस, है क्या? यस, जो पीओ है उसके अगेंस्ट हम एक्स्ट्रा कितना भी बढ़ा सकते हैं और कितना भी कम कर सकते हैं। अगर यहाँ पे अच्छा, तो अनलिमिटेड एक्टिवेट है तो हमारा हम्म। जो चाहे उतना बढ़ा सकते हैं, हम्म। लाइक डबल कर सकते हैं या हम्म। 50% कर सकते हैं। ठीक है। अच्छा, मतलब और यहाँ इधर लिमिटेशन नहीं रहता, लेकिन इधर कम ज्यादा नीचे अंडर डिलीवरी और ओवर डिलीवरी में वो कर सकते हैं ऐसा। यस, यस, करेक्ट। हम्म। समझ गए आप? यस। हेलो। हाँ, हाँ, बोलिए। बोला, एक्चुअली बोला। वो लिमिटेशन का जरूरत नहीं है। लिमिटेशन आहे ना, हाँ, हाँ, अंडर अंडर त्याची जरूरतच नाही आहे मोस्ट ऑफ, कारण हाँ, मोस्ट ऑफ कंपनीमध्ये ते फील नसतं तर मी ऑटोमोबाईल मध्ये पण केलं आहे आणि ह्याच्यामध्ये पण केलंय, त्यामध्ये ऑलमोस्ट ते ओपनच असतं बिकॉज ऑफ मॅन्युफॅक्चरिंगच्या स्टार्टअप आणि ते खालीवर करू शकतो मोस्ट ऑफ कंपनीमध्ये. येस, येस, बरोबर आहे ते. त्याची गरज नसते ऍक्च्युली, बट मी हे पॉइंट्स जे आहेत ते एक्स्ट्राचे पॉइंट्स आहेत, ते मी तुम्हाला फक्त सांगतोय. ठीक आहे ना? म्हणजे हे आहे एसएपी मध्ये अशी एक प्रोव्हिजन दिलेली आहे की तुम्ही ती प्रोव्हिजन युज करू शकता. बट हे जे आहे हे पूर्ण मी तुम्हाला एक्सप्लेन जे करतोय ते मॅन्डेटरी नाहीये. ते असं एसएपी ने ते मॅन्डेटरी नाही ठेवलेलं. इथे चेकबॉक्स येतोय का कुठं की बाबा हे तुम्ही फिलच केलं पाहिजे? हे जर तुम्ही ऍज इट इज ब्लँक सोडलं तरी चालू शकतं. हे असं नाही की हे आपल्याला केलंच पाहिजे. फक्त मी तुम्हाला कोणती फील्ड कोणत्या पॉइंटमध्ये आहे, कोणत्या फील्डमध्ये कोणकोणते पॉइंट्स आहेत, आपण काय करू शकतो ते फक्त मी एक्सप्लेन करतोय. ओके. जेणेकरून इन फ्युचर तुम्हाला जर तुम्ही कन्सल्टंट झाला किंवा तुम्ही एंड युजर आहात आणि तुम्हाला सांगितलं कस्टमर असा असा आणि त्याचा हा क्रायटेरिया आहे आणि या फील्ड तू मेंटेन करून दे. सो कोणती फील्ड कुठे आहे काय हे तुम्हाला म्हणजे चेक करावं लागेल. तुम्हाला हे रिपीटेडली तुम्हाला कस्टमर क्रिएशन्स वगैरे हे सगळं बघावं लागेल. त्या फील्ड्स तुम्हाला लक्षात घ्याव्या लागतील. आणि इथं जर मेंटेन केलं तर त्यावेळेला तुम्ही सेल्स ऑर्डर क्रिएट करताय, त्याच्या वेळेला पीओ येतो म्हणजे जे बिझनेस फ्लो होतो. तर याच्यामध्ये तिथं तुम्हाला जर एरर दिली की बाबा हा पीओ क्वांटिटी 100 आहे आणि शिपिंग मध्ये तुम्ही 120 केलेलं आहे आणि इथं जर ते ओव्हर डिलिव्हरी तुमची 110च असेल जास्त आणि तुम्ही 10 हे करताय एक्स्ट्राचे पाठवताय आणि तिथं तुम्हाला एक एरर देईल सिस्टीम रेड सिग्नल खाली तुम्हाला की बाबा तुम्ही ओव्हर डिलिव्हरीच्या याच्यात आहे. तर ते तुम्हाला मग तो कस्टमर जो आहे तो ओपन करून त्याच्यामध्ये कुठे चेंजेस करावे लागतील म्हणजे इथलं तुम्हाला टॉलरन्स सेट करावं लागेल ना तुमच्या एंडने. तर हे तुम्हाला करता आलं पाहिजे. हे काम असतं तुमचं सपोर्ट सपोर्ट कन्सल्टंट मध्ये. लक्षात आलं? तर तो बिझनेस पार्टनर ओपन कर, तुम्हाला ती एरर बघितली की समजलं पाहिजे की आपल्याला ऍक्च्युली कोणत्या फील्डमध्ये जाऊन कोणता पॉईंट आपल्याला सेट करावा लागेल. येते लक्षात? येस. आणि हे तुम्हाला कधी करायचंय
बिझनेस टीमचं अप्रुव्हल घेऊन. तुम्ही मनानच येऊन इथं चेंजेस नाही करू शकत. हा, तुम्हाला ऑथरायझेशन आहे, तुम्ही ओव्हर डिलिव्ह करताय, मग ते सेट जे केलेलं आहे ते कशासाठी केलंय? मग कोणी येईल, कितीही क्वांटिटी घेईल आणि कितीही पाठवेल, असं अच्छा, नसतं. म्हणजे बिझनेस जे म्हणजे आहे त्यांच्याकडनं किती मटेरियल अवेलेबल आधी ते परमिशन घ्यायची असते का? येस येस येस. तुमचा जो ओके. मग तुमचा सुपरवायझर प्रोडक्ट. असेल, तुमचा हा मॅनेजर असेल, हा ओके, वेअरहाऊस मॅनेजर असेल, सो ते तुम्हाला सांगतील की बाबा हा ठीक आहे, मग हे करू शकतो आपण किंवा हे फॉरवर्ड करा. बट हम्म. त्यांनी जर तुम्हाला रिस्ट्रिक्शन दिलेले आहेत, तर वरच्या सिनियर टीमने काहीतरी डिसिजन घेऊनच दिले असतील ना. हा असंही होतं हा. की काहीही होत नसतं. ते पूर्ण हे सगळं झालं बिझनेस फ्लो मध्ये. आपण शिकतोय एसएपी, ओके, फील्ड. ओके. तो येतंय ना लक्षात आपण काय करतोय ते? म्हणजे आपण जेव्हा पीओ जो टाकतो, जो कस्टमरच्या रिक्वायरमेंट नुसार आधी बिझनेस पार्टनर जे असेल त्यांच्याकडनं अप्रुव्हल घेऊन मग आपण येस. इथे क्वांटिटी आता टाकायची. पीओ साठी पण रिस्ट्रिक्शन्स असतात. सपोज हम्म. तुमचं आता दहा दहा बॉक्सचं एक पेन आहे, ओके, हा. आणि जो ऑर्डर करतोय त्याला फक्त 5च पेन पाहिजे. तर तो हम्म. 5 पेनचाच पीओ नाही लावू शकत. त्याला सिस्टम एरर देईल की तुला घेतलं तर 10 पेन घ्यावे लागतील, हम्म. अदरवाईज पीओच प्लेस होत नाही. अच्छा, मग हे ओके. पण रिस्ट्रिक्शन असतं तिथं. हे आता हा पार्ट गेला कडे, ठीक आहे. हम्म. तो त्याला मग तिथं मग मिनिमम ऑर्डर क्वांटिटी, मॅक्झिमम ऑर्डर क्वांटिटी, ते मिन हम्म. मॅक्स तिथे पण आहे. ओके, आहे ते ओके. लक्षात. म्हणजे हे सगळं पूर्ण कॉम्प्लिकेट, सगळं स्ट्रक्चर एकमेकाला इंटरलिंक आहे आणि ते त्यानुसारच बिझनेस फ्लो होत जातो. ओके. ओके. यस. येस. सो असं नाही की आता याच्यामध्ये काही फील्ड्स अशा आहेत ज्या हम्म. तुमच्या फायनान्सच्या कन्सल्टंटच्या असतील, काही तुमच्या चे कन्सल्टंटच्या असतील, काही WM वाले असतील, काही HR कन्सल्टंटच्या असतील, लाईक दॅट. ओके. इथपर्यंत डन. नाऊ नेक्स्ट, बिल्डिंग. अगेन आता बिल्डिंग मध्ये हे इथे काय येईल तुमचं? इथं इन्को टर्म सेट करायचा आहे. आता तो कोणता टर्म घ्यायचा आहे, कोणतं वर्जन सेट करायचं आहे, हे कोण डिसाईड करेल? ते फायनान्स वाले, किंवा जे त्याचा पण BT, बिझनेस ट्रान्सपोर्टिंग मॉड्यूल एक आहे SAP मध्ये, ते तुम्हाला सांगतील. हे इंटरनॅशनल जर कस्टमर असेल तर तुम्हाला इथे इन्को टर्म्स कोणकोणत्या घ्यायचे, पेमेंट टर्म्स कोणकोणते घ्यायचे, त्याचं लोकेशन काय आहे. इन्को टर्म्स म्हणजे काय माहिती आहे ना? व्हॉट इज इन्को टर्म्स? एनीवन? व्हॉट इज इन्को टर्म्स? कोण सांगेल मला इन्को टर्म्स काय असतं? पेड पेड पे पेड. आवाज तुमचा ब्रेक होतोय. हम्म. हॅलो. हा, बोला बोला. पेड पे ऍडव्हान्स. हम्म. सो इन्कोटर्म्स मीच एक्सप्लेन करतो. इन्कोटर्म्स काय असतं तर ते तुमचं इंटरनॅशनल जे काही कमर्शियल किंवा इंटरनॅशनल तुमचं जे काही ट्रान्सपोर्टिंग होतं, त्या ट्रान्सपोर्टिंग वरती जे काही एक्स्ट्राचे चार्जेस असतील, मग जो बाय करतोय मटेरियल किंवा सेल करतोय, त्या दोघांच्या मध्ये काय असतील? वेगवेगळे ट्रान्झॅक्शन ट्रेड्स इंटरनॅशनल लेवलचे असतील. सर त्या त्या कॉस्ट ज्या असतील, शिपिंगच्या कॉस्ट किंवा इन्शुरन्स असतील, किंवा तुमचा कस्टमर क्लिअरन्स असेल, ओके, किंवा तुमचं ते मटेरियल आहे ते रिस्क मध्ये असेल, लॉस होऊ शकतं, डॅमेज होऊ शकतं, किंवा गुड्स ट्रान्सफर किंवा सेल होताना त्याचं हे होऊ शकतं. तर ह्या सगळ्याचं तुम्ही काय करू शकता? इन्को टर्म्स किंवा इंटरनॅशनल ट्रेड वरती तुम्ही काय करू शकता? एक स्ट्रीमलाईन बिझनेस फ्लो होण्यासाठी, किंवा किंवा एक्चुअली तुमचं ते मैं करेक्शन करना चाहूंगी कि वो हा, मतलब इनकोटर्म्स पूरा स्टैंडर्ड रूल्स है जो हम्म, डिफाइन करता है कि बायर की रिस्पॉन्सिबिलिटी क्या है और सेलर की रिस्पॉन्सिबिलिटी क्या है। यस, जो मीन्स मिसअंडरस्टैंडिंग, हाँ यस, हाँ। और वो ऑब्लिगेशंस भी होते हैं, जैसे ऑब्लिगेशंस हो गए शिपिंग का, CHA का, ट्रांसपोर्टेशन का, जो भी करेक्ट. इंश्योरेंस का है, रिस्क फैक्टर है, ये सारा ऑब्लिगेशंस कब किसको ट्रांसफर होगा वो इनको टर्म्स डिसाइड करता है। और इंटरनेशनल एज पर 2020 के लिए 11 टाइप्स ऑफ इनको टर्म्स है। हाँ, बेसिकली मोस्ट ऑफ द ये जो है सबसे ज्यादा यूज होने वाला FOB, एक्सवर्क्स और CFR है। तो FOB मतलब आपका जो रिस्पॉन्सिबिलिटी है
आपका मतलब वेसल तक के आपको पूरा माल पहुंचाना है। वेसल के बाद का जो मतलब फ्रेट देना है, ओशन फ्रेट देना है। मतलब आप हम्म, फ्रेट, आपको समझ में आता होगा ना फ्रेट मतलब क्या, ओशन फ्रेट। जो हम सी के थ्रू अगर हमारा माल जा रहा है या तो उसका हमें फ्रेट देना होता है। तो सीएफआर में सी का फ्रेट हम देते हैं, मगर जहाँ पे डेस्टिनेशन पे पहुंचता है तो वहां से रिस्पॉन्सिबिलिटी जो है वो बायर की हो जाती है। सेलर की रिस्पॉन्सिबिलिटी वहां खत्म हो जाती है और सेलर के ऊपर कोई भी ऑब्लिगेशंस नहीं रहते हैं। करेक्ट। ऐसे ही अलग अलग टाइप के 11 टाइप के पूरे हैं, तो जहाँ पे ऑब्लिगेशंस और रिस्पॉन्सिबिलिटी ट्रांसफर होती है सेलर और बायर के बीच बायर में। के बीच में वो मिसअंडरस्टैंडिंग को क्या करता है, कवर कर देता है, ठीक है ना। हाँ। तो ये पूरा ट्रांसपोर्टिंग चार्जेस में जाएगा। ओके। मींस बायर कहाँ से ट्रांसपोर्ट करेगा और सेलर का कहाँ तक है। तो उस मटेरियल का जो भी रिस्क में होगा कि या डैमेज हो गया या वॉटेवर, जो वो उस मटेरियल का कुछ भी हो गया, तो वो कौन से एरिया में है उसका उसका फिर अगर डैमेज हो भी गया तो किसके ऊपर जाएगा, ये सारा प्री डिसाइड होता है। ठीक है, दैट्स इट, इतना ही है इनकोटम्स में। तो अभी तो यहाँ पे इनकोटम्स वर्जन्स वगैरह जो बोले, तो यहाँ पे ये कस्टमाइज किए हुए हैं फाइनेंस वालों ने, ठीक है ना। तो वो हमें देंगे बिजनेस टीम वाले, तो वो हमें यहाँ पे फिलअप करना है खाली, दैट्स इट। और एक्चुअली ये पार्ट फिको में एसडी में हम दोनों भी कर सकते हैं, ठीक है। नेक्स्ट यहाँ पे नेक्स्ट क्या आएगा, अकाउंटिंग, अकाउंट असाइनमेंट, कस्टमर ग्रुपिंग, ये मैं प्राइसिंग प्रोसीजर में आपको बता दूंगा, ठीक है। सो यहाँ पे मैं स्टैंडर्ड कस्टमर ग्रुपिंग ले लेता हूँ पहले, ठीक है, ड्रॉप डाउन में। अब ये क्या है, ये मैं डोमेस्टिक ले रहा हूँ क्योंकि मुझे इनकम्स वगैरह फिलअप नहीं करना। अगर है, क्योंकि वो डिपेंड करता है आपका क्लाइंट बिजनेस कौन सा चल रहा है इसके ऊपर। देन आउटपुट टैक्स, ये सेल है तो आउटपुट टैक्स हमें फिलअप करना होगा, ठीक है। सो यहाँ पे भी आउटपुट टैक्स एसएपी में इसका भी है, फुल टैक्स, हाफ टैक्स, नो टैक्स, लाइक दिस। ओके। सो मैंने टैक्स, मैंने क्या किया, फुल टैक्स ले लिया, ठीक है। अब ये भी वो ही डिसाइड करेंगे कि कौन सा लेना है, ठीक है। नाउ ये हो गया आपका बिलिंग रिलेटेड। नेक्स्ट है पार्टनर फंक्शन, ठीक है। पार्टनर फंक्शन में अगेन आपको क्या आएगा, ये जो आएगा पार्ट, ये अगेन हमें क्या करना है, पार्टनर फंक्शन मेंटेन करना है। वो क्या है, मैं ये कस्टमर क्रिएट होने के बाद एक्सप्लेन कर देता हूँ आपको, ठीक है। नेक्स्ट एडिशनल डाटा, अगर एडिशनल कस्टमर का कुछ ग्रुप है, दूसरा ग्रुप को भी ये असाइन है, तो ये यहाँ पे कर सकते हैं। सेम यहाँ पे स्टेटस, इसको ब्लॉक करना है सेल्स एरिया के लेवल पे, डिलीवरी इसकी कौन सी ब्लॉक करनी है, बिलिंग कौन सा ब्लॉक करना है, ये ब्लॉक करना और हटाना, ये यहाँ पे स्टेटस में हम कर सकते हैं, ठीक है। नेक्स्ट है कस्टमर टेक्स्ट, लैंग्वेजेस कौन कौन से यूज करने हैं, डॉक्यूमेंट, ओके। कस्टमर के डॉक्यूमेंट्स आप यहाँ पे लीगल डॉक्यूमेंट्स जो भी है, ओके। सो वो डॉक्यूमेंट्स यहाँ पे आप अटैच कर सकते हैं। देन ट्रांसपोर्ट डाटा, ठीक है, एडिशनल है ये पूरा। सो ये ऐसे आप क्या कर सकते हैं, सेल्स एरिया, सेल्स एंड डिस्ट्रीब्यूशन में ये सारे फील्ड्स है, यहाँ पे आपके इस सेल्स एरिया को आप मेंटेन कर सकते हैं, ठीक है। सो यहाँ तक किसी को कोई डाउट है, समझ गए आप क्या क्या है, ठीक है। आप भी कस्टमर क्रिएट करते टाइम ईच एंड एवरी फील्ड्स आप चेक कर सकते हैं, ठीक है। नाउ होने के बाद इसको सेव कर दो। ये आपका क्या हो गया, सेल्स एरिया इस कस्टमर को असाइन हो गया। एड्रेस को क्या हो गया, इंडिया, इंडिया है नहीं क्या यहाँ पे,
ओके, लैंग्वेज, ठीक है। नाउ सेव इट। ये हो गया आपका सेल्स एरिया आपके बिजनेस पार्टनर को असाइन, ठीक है। ये एक रोल हो गया। नेक्स्ट लास्ट रोल है आपका FLCU 00। ये अगेन फाइनेंस के अंदर जाएगा, फिर भी हमें करना पड़ा है अभी। यहाँ पे क्या करना है, फाइनेंस वाले क्या करेंगे, ये हमारे अंडर नहीं आता, ये फाइनेंस का काम है, लेकिन हमें अभी करना पड़ रहा है, ठीक है। यहाँ पे क्या आएगा, कंपनी कोड पे जाना है हमें, क्लिक ऑन कंपनी कोड, ठीक है। सो यहाँ पे हमारा कंपनी कोड फिल करना है। सो मेरा है, ये कंपनी कोड है मेरा, ठीक है। SAPSC मैंने ले लिया। यहाँ पे देखो ये बिजनेस पार्टनर ग्रुपिंग का है, ठीक है, ये BP है, और एक कस्टमर नंबर आपका ये है 906, समझ गए आप। और दो आएंगे, ठीक है। सो कस्टमर बोला तो कस्टमर आपका है 906। बिजनेस पार्टनर मीन्स SAP S/4HANA में बिजनेस पार्टनर का मीनिंग होता है वो कस्टमर भी हो सकता है, वो वेंडर भी हो सकता है, वो एक्सटेंडेबल है, ओके, क्योंकि मास्टर डाटा हमने सिंक्रोनाइज किया है, क्लियर ना। सो वो हमारा कस्टमर नंबर है 906, ठीक है। तो मैंने क्या किया, क्लिक ऑन कंपनी कोड फिलअप कर दिया, एंटर, ओके। आफ्टर दैट वेंडर अकाउंट असाइनमेंट, ईयर अकाउंट मैनेजमेंट, रिकंसिलेशन अकाउंट। सो अब ये रिकंसिलेशन अकाउंट क्या है, इसको हम जनरल लेजर अकाउंट बोलते हैं। फाइनेंस वाले क्या करते हैं, हम इसको इंटीग्रेशन पार्ट भी बोल सकते हैं, मीन्स इस कस्टमर के अंदर जो भी एंट्रीज होगी, जो भी सेलिंग होगा, वो सारा इस रिकंसिलेशन अकाउंट के थ्रू फाइनेंस टीम के पास जाएगा, ठीक है। सो ये यहाँ पे फाइनेंस वालों का एक नंबर होता है, उसको जनरल लेजर अकाउंट बोलते हैं। उस अकाउंट के थ्रू इसकी सारी एंट्रीज वहां पे ऑटो फेच हो जाएगी। तो ये कौन मेंशन करेगा, ये कौन देगा रिकंसिलेशन अकाउंट, फाइनेंस टीम आपको देगी, या फाइनेंस का बंदा यहाँ पे ये मेंटेन करेगा, ठीक है। सो मैं यहाँ पे एक रिकंसिलेशन अकाउंट ले लेता हूँ अभी, नहीं ये ले लिया, अकाउंट्स पेएबल डोमेस्टिक, ओके। नो एंटर, सप्लायर इज इंटरनल, अदर यहाँ पे कुछ करना है नहीं हमें, देन सेव इट। ओ सॉरी, वी, ओके, फिल कंपनी कोड, सेम ही करना है, वेंडर हो या कस्टमर हो। रिकंसिलेशन अकाउंट 1500, वन टाइम अकाउंट, तो ये मैं ऐसे ही ले रहा हूँ, ठीक है। कौन सा ले, 633, ठीक है। नाउ सेव इट, ठीक है। नो चेंजेस वेर मेड एंड योर कस्टमर इज सेव्ड। नाउ 906 योर कस्टमर इज क्रिएटेड, क्लियर। कस्टमर मास्टर डाटा और ECC इसका है, ECC का है, उसके नोट्स में दे दूंगा, सेम आप यहाँ पे कर देना, ठीक है। कोणाला काही डाउट्स आहेत का कस्टमर मास्टर डाटा मध्ये, समजलंय पॉइंट, क्रिएशन समजले, फील्ड समजलेत, येस सर. ओके। तो नेक्स्ट लेक्चरला आपण स्टार्ट करू मटेरियल मास्टर डाटा, ठीक आहे। मटेरियल कसं मेंटेन करायचं, आणि आता हे पूर्ण जातं MM च्या अंडर, बट आपल्याला पुढच्या आपल्या
OTC सायकल रन करायचे, सो आपल्याला हे सगळे मास्टर डाटाच लागणार आहेत. सो MM मध्ये पण आपला SD चा पार्ट कोणता आहे, SD रिलेटेड कोणकोणत्या फील्ड्स आहेत, त्या मी मोस्टली एक्सप्लेन करेन तुम्हाला. क्लिअर? सो नेक्स्ट लेक्चरला आपण MM बघू, मटेरियल मास्टर डाटा, आणि कस्टमरच्या मी नोट्स तुम्हाला आज प्रोव्हाइड करतो. प्रॅक्टिस करा तुम्ही. आणि थेरॉटिकली थेअरी तुम्हाला गुगलवरती भेटून जाईल, म्हणजे इच अँड एव्हरी फील्डची. फक्त नोट्स स्टेप वाईज तुम्हाला कसं हे करायचं आहे, SAP मध्ये कस्टमायझेशन कसं करायचं आहे, त्या इच अँड एव्हरी स्टेप्स मी तुम्हाला एक्सप्लेन करेल इन डिटेल. क्लिअर? येस. ओके, ठीक आहे देन. ओके, बाय.